कालच्याच दिवशी आम्ही म्हणजे ग्रॉसरीचं सामान आणलं होतं. सो सगळं असं स्वस्त टाकून ठेवून दिलं मी. करेला नव्हे, करेलाचं झुरवं नव्हे. काय असं रुसून बसला दिलं वेदू. कधी मोठ्या साईज मध्ये मिळते तर कधी छोट्या साईज मध्ये मिळते. आणि काळे चणे, त्यानंतर काजू बदाम असे काही भरभरून पॅकेट्स आणले होते आणि त्याचे हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार. सो व्हिडिओची सुरुवात अगदी 7 वाजतापासून केलेली आहे आणि आता मॉर्निंगचा जो आहे तो स्वयंपाक करायचा आहे, टिफिन बनवायचा आहे. त्याआधी कालच्याच दिवशी आम्ही म्हणजे ग्रॉसरीचं सामान आणलं होतं. सो सगळं असं स्वस्त टाकून ठेवून दिलं मी. सो आता आज मला ते सुद्धा म्हणजे असं ऑर्गनाईज करायचं आहे. काही सामान खाली ठेवला तर काही गॅस ओट्यावर ठेवलेला आहे. पण त्याआधी स्वयंपाक जे आहे ते करून घेते आणि नंतर मग हे सगळं आवराआवर करते. सो चलो. तर रोजच एक बायकांचा सकाळचा प्रश्न असतो की आज जेवणात बनवायचं काय. सो आज मी तर काटवल बनवत आहे, कारण यावेळी मार्केटमध्ये असे काटवल आले होते. सो मी पण घेऊन आले थोडे. सो मुलांना ही काही भाजी आवडत नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी थोडी भेंडीची भाजी करणार आणि हे जे आहे ना काटवल थोडी बनवून घेते. सो चलो. खरं सांगू तर स्वयंपाक करताना मला रोज हाच प्रश्नच येते की आज मी ही भाजी केली तर मुलं खातील की नाही. कारण बऱ्याच अशा भाज्या आहेत जे मुलं म्हणजे लहान मुलं शक्यतो खातच नाही आणि त्यांचे खूप नाटकं असतात भाज्या खाण्यामध्ये. पण मी भेंडी बनवणार होती, पुन्हा परत विचार केला की आपण जर त्यांना प्रत्येक वेळी त्यांच्या आवडीनिवडीनुसार ऑप्शन देत गेले तर मग ते बाकी भाज्या कधीच खाणार नाही. म्हणून मग आज निर्णयच घेतला, म्हटलं बघूया, खातील तर खातील, नाही खातील तर म्हणजे टिफिन वापस आणतील. म्हणून मी फक्त आज काटवलचीच भाजी करूनच बघितली. करेला नव्हे, करेलाचं झुरवं नव्हे, करेला नव्हे, करेलाचं झुरवं नव्हे. काटवला करेला फ्रीज मध्ये आहे बघ, दाखवू का तुला? हे बघ इकडे ये दे करेला. ये वाला पतला है, थोड़ा काटे काटे है, ये बड़ा काटे काटे है. बघशील हे खूप टेस्टी लागते भाजी, ते कडू लागते करेला. काय असं रुसून बसला? ऍक्च्युली वेदांत उठला की आधी तो किचन मध्ये येतो आणि तो मला विचारतो की मम्मा तू आज टिफिनवर काय देणार आहे. त्यासाठी त्याने इथे काटवल कापलेले बघितले आणि त्याला वाटत आहे की ती कारली आहे. खरंच सांगायचं तर आमचं वेदांत जो आहे ना तो हिंदी मराठी मीडियम मिक्स आहे आणि त्याच्यासोबत जे आहे ना त्याच्याच लँग्वेजमध्ये त्याला बोलावं लागते. म्हणून आधी तुम्ही समोर ऐकलेच असेल की मी त्याच्यासोबत तशीच पद्धतीने बोलत होती. ऍक्च्युली घरात छोटे मुलं असले की आपल्यालाही अगदी छोट्या बाळासारखं म्हणजे होऊन जावं लागते आणि त्यांच्याच भाषेत त्यांना उत्तर देखील द्यावं लागते. सो मी त्याला भरपूरदा सांगितलं की मी काटवल बनवत आहे, हे करेला नाही. तरी पण त्याला वाटत होतं की हे कारलीच आहे आणि शेवटी त्याने नाहीच खाल्लं. सो मी ते चपात्या बनवून घेतले आणि तो टिफिनवर म्हणजे जे टोमॅटोची चटणी असते ना, जेव्हा आपण भाजी फोडणी देतो तर त्यातली मी थोडी चटणी काढून ठेवली आणि ते टोमॅटोची चटणी मी त्याला दिली. आणि त्यासोबतच त्याचंच बघून मग चिवचं पण सुरू झालं की मी तूप पोळी खाणार आणि म्हणून तिला मग सकाळी सकाळी जे आहे ना तूप पोळी दिली. तसंही तूप हेल्दी असतं आणि काल मी डीमार्टमधून जे आहे ना दिनशाचं तूप घेऊन आलेली आहे. सो फर्स्ट टाइम मी दिनशाचं तूप आणलेली आहे आणि आता यूज करत आहे. सो बघूया याचं काय कसं रिझल्ट आहे.
सो तिला तूपपोळी दिली आणि तिला टिफिनवर मी काटवलचीच भाजी देणार आहे. सो अशा पद्धतीने सकाळचं जो असतो ना आमचं म्हणजे डिस्कशन बॅकग्राऊंडमध्ये असं काही चालू असते. त्यानंतर बघा इथे सगळ्या चपात्या बनवून घेतल्या आणि अगदी म्हणजे आज सकाळीच अगदी जेव्हा मी स्वयंपाकाला लागली ना तेव्हाच दोघंही म्हणजे उठून गेले होते. चिवची तर अंघोळ होऊन गेलेली होती म्हणून तिला चपात्या बनवता बनवताच गरम गरम जेवायला दिलं. वेदू तर चला दोघांना इथे स्कूलला जे आहे ना ते सोडून दिलं आणि त्यानंतर आली घरी. सो भांडी कुंडी सगळी वॉश करून घेतली, सोबतच गॅस ओटा सुद्धा क्लीन करून घेतला म्हणजे किराणा भरताना मला पुरेपूर ओटा निवांत म्हणजे रिकामा मिळेल आणि मला निवांत माझं काम जे आहे ते करता येणार. सो जे काही ट्रॉलीतले डब्बे होते ना जे रिकामे झाले होते ते आधी सगळे बाजूला काढून घेतले आणि आधी ठरवून घेते. आणि प्रत्येक वेळा म्हणजे माझ्यासोबत काय होत असते ना जेव्हा कधी मी ग्रोसरी आणते तेव्हा प्रत्येक वेळा डब्बा माझा चेंज होत असते. कारण बरेचदा काय होते ना कधी कधी एखादा म्हणजे कुठला पॅकेट आपण आणलो तर कधी मोठ्या साईजमध्ये मिळते तर कधी छोट्या साईजमध्ये मिळते आणि घरामध्ये म्हणजे प्रत्येक डब्बा प्रत्येक पॅकेटच्या साईजनुसार असतं असं नाही. तर आपल्या घरातले प्रत्येक डबे जे आहेत ना थोडे वेगवेगळे असतात. मग त्यानुसारच मी ग्रोसरी जी आहे ती भरत असते. जे म्हणजे जसं साबुदाण्याचा डब्बा असतो, जसं शेंगदाण्याचा डब्बा असतो, हे डबे माझे प्रॉपर म्हणजे यांची जागा म्हणजे ठरवलेली आहे आणि ज्या डब्यात मी शेंगदाणे ठेवते त्याच डब्यात मी नेहमी शेंगदाणे जे आहेत ते ठेवत असते. कारण प्रत्येक वेळा डब्बे घासून काढणे हे सुद्धा शक्य नाही. जसं की आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये म्हणजे डब्बे जर आपण वॉश केले आणि ते जर सुकले नाही म्हणजे प्रॉपर चांगल्या पद्धतीने त्यांना ऊन नाही मिळालं तर मग त्यामध्ये किराणा भरल्यानंतर पटकन कसं आहे ना मॉइश्चर पकडतो. म्हणून शक्यतो मी डब्बे म्हणजे घसून काही काढलेच नाही आणि लगेच त्याच डब्यामध्ये मी इथे ग्रॉसरी भरत आहे. सो जे काही डब्बे घसून काढले होते त्यामध्ये मी काही मोठ्या डब्यामध्ये मका पोहा भरलं. जसं काही मका पोहाचं पाकिट खूप मोठा होता आणि तो डब्बाही मोठा होता म्हणजे मला माहिती होतं की पुरेपूर तो म्हणजे तो पाकिट त्या डब्यामध्ये त्यामध्ये बरोबर येणार म्हणून मी तो तिथे भरून घेतला. आणि जे काही शेंगदाणे, काळे चणे, त्यानंतर काजू बदाम असे काही वस्तू जे मी किराण्यातून आणत असते ना ते त्यांच्याच डब्यामध्ये प्रॉपर भरत असते आणि उरलेले पॅकेट्स मी असे बाजूला ठेवून दिले. त्यावरही मी तुम्हाला एक टिप्स समोर व्हिडिओमध्ये देणारच आहे. सो बघा शक्यतो काजू आणि बदाम काय होते ना म्हणजे आमच्याकडे जास्तीत जास्त खाल्ल्या जाते. कारण मी म्हणजे काय करते ना कधी किचन ओट्यावर तर एखादी म्हणजे माझी ट्रॉली आहे जी नेहमी ओपन होते तिथं म्हणजे हे काजू आणि बदाम ठेवत असते जेणेकरून जेव्हा आपली लक्ष गेली तेव्हा आपल्याच्याने खाल्लं जात असतं. आणि घरामध्ये खरं तर वेदू पण आपल्या हाताने काढून खाते. त्यानंतर त्याचे पप्पा सुद्धा. चिवला तेवढी काही ड्रायफ्रुट्स खायची सवय नाही म्हणून मी तिच्यासाठी नेहमी म्हणजे लाडू वगैरे करून ठेवत असते. आणि तसेही 2-4-5 दिवस गेल्यानंतर मला परत म्हणजे ड्रायफ्रुट्स लाडू करायचे आहेत. त्यामुळे मी इथे पूर्ण काजू जे आहेत भरून घेतले. आधी जे काही जुने काजू होते ना ते काढून घेतले, ते वरती टाकले आणि नवीन खाली टाकले जेणेकरून जुने आधी यूज होतील. आणि हाच फंडा ठेवायचा म्हणजे जे काही जुन्या वस्तू आहेत त्या वर घालायच्या आणि नवीन वस्तू खाली घालायच्या म्हणजे जुन्या वस्तू लवकर यूज होऊन जातात. त्यानंतर सगळे कंटेनर मी इथे भरून घेतलेले आहे आणि इथे छान अशी मस्त ट्रॉली जी आहे ती ऑर्गनाईज करून ठेवली. आणि आता 1-2 महिने निवांत म्हणजे हे ग्रोसरी आता 1 ते 2 महिना पुरेल मी अशा पद्धतीने ग्रोसरीचं सामान जे आहे ते आणत असते. त्यानंतर बघा जे काही डाळी वगैरे असतात ना जसं चणा डाळ असतं, तुरीची डाळ असते जी आपल्याला रोज लागत असते. आमच्याकडे वरण बनत असतं सो वरणासाठी डाळ लागत असते. त्यामुळे ज्या गोष्टी मला रोज लागतात त्या गोष्टी मी वरची जी ट्रॉली आहे ना तिथे ठेवते. आणि खरं तर ज्या ज्या गोष्टी मला रोज म्हणजे डेली यूज होतात त्या डब्यांवर मी नाव लिहून ठेवले आहे. जसं धन पावडर झालं, तिखट झालं, मीठ झालं, हे प्रॉपर डब्बे माझे ठरलेले आहेत आणि त्यावर मी नाव देखील लिहिलेले आहे. त्यानंतर बघा जे काही पॅकेट्स उरलेले होते ना त्या पॅकेट्सला मी असे क्लिप्स लावले. सो हे क्लिप्स मी मिशोवरून ऑर्डर केले होते. छोट्या साईजमध्ये, मध्यम साईजमध्ये आणि मोठ्या साईजमध्ये अवेलेबल आहेत. सो अशा प्रकारचे क्लिप्स असले तर मग पॅकेट्समध्ये जे उरलेले सामान असतात ना ते खराब होत नाही आणि अगदी आपण पॅकेट बंद करून एक छान मोठ्या कंटेनर डब्यामध्ये आपण ते ठेवू शकतो जेणेकरून आपल्याला जेव्हा कधी आपले रोजची यूज करण्याचे डब्बे रिकामे झाले तेव्हा तिथून म्हणजे आपण एक एक वस्तू काढून
म्हणजे इझिली यूज करू शकतो। त्यानंतर काही छोटे पॅकेट्स असतात, जसं मॅगी मसाला असतं, मॅगी पॅकेट्स असते, सूप पॅकेट्स असते, ते सुद्धा मी अशा मोठ्या कंटेनर डब्यामध्ये ठेवत असते। त्यानंतर बघा सगळी ग्रोसरी अगदी सेट करून घेतली आणि जे काही म्हणजे प्लास्टिक्स होते ना ते सगळे मी असे जमा केले आणि प्लास्टिक्स वगैरेसाठी ना मी एक म्हणजे सेपरेट डस्टबिन असं यूज करत असते, जेणेकरून खायच्या वस्तू त्यामध्ये मिक्स झाल्या नाही पाहिजे आणि कचरेवाल्या दादांना सुद्धा इझिली म्हणजे कचरा न्यायला सोपं पडलं पाहिजे। आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने असंच करायला हवं, खाण्याच्या वस्तूमध्ये प्लास्टिक म्हणजे टाकू नये। त्यानंतर बघा इथे माझी फेवरेट वस्तू म्हणजे सोप आणि जे काही मी धण्याची डाळ आणि ओवा याचं मिश्रण मी रोज खात असते, त्यासाठी मी भरभरून पॅकेट्स आणले होते आणि त्याचे 2 असे डब्बे जे आहेत ते तयार करून घेते। एक डब्बा बेडरूममध्ये ठेवते आणि एक डब्बा किचनमध्ये, जेणेकरून रोज मला म्हणजे जेवण झाल्यानंतर खाता येणार। त्यासोबतच एक अशी चाळणी आणली, म्हणजे काय होते ना मी शक्यतो बीटरूटचं ज्यूस पित असते अधेमध्ये, त्यासाठी ना म्हणजे एखाद्या कापड्यानं पिळलं तर तेवढं काही म्हणजे पिळला जात नाही, म्हणून एक मोठी अशी चाळणी आणली, जेणेकरून मला त्याच्याने छान ज्यूस गाळता येणार। त्यानंतर पूर्ण किचन पुन्हा एकदा असं छान पुसून घेतला। ॲक्च्युली ग्रॉसरी ऑर्गनाईज करण्याआधी ना मी इथे कपडे घडी करत बसलेली होती आणि माहिती नाही मी कोणत्या कामासाठी किचनमध्ये गेली, सो डायरेक्ट मी ग्रॉसरी ऑर्गनायझेशन सुरू केलं। तर तसंच होत असते, आपली गृहिणी म्हणून मी एक म्हणजे तुमच्यासोबत गोष्ट जी आहे ती शेअर करते। म्हणजे कधीतरी आपण असं होते ना आपल्यासोबत की आपण काम एक करत राहतो, मग तो मध्येच सोडून आपण दुसऱ्याच कामाला सुरुवात करतो आणि मग जेव्हा परत आपण त्या रूममध्ये किंवा त्या भागात येतो तेव्हा आपल्याला लक्षात येते की अरे मी तर हे करत होती, मग आता काय दुसरंच काम माझं सुरू आहे। सो असंच बरेचदा होते माझ्यासोबत। तर बघा इथे अर्धे कपडे मी घडी करून ठेवलेले होते आणि काही यापैकी कपडे ओले होते, त्यामुळे ते मी आता बाहेर सुकवायला टाकणार आणि बाकी जे काही कपडे होते ते सगळे अलमारीमध्ये जे आहे ना ऑर्गनाईज करून ठेवून देणार। आणि अशा पद्धतीने माझ्या कामं जे आहेत ना ते घरातले छोटे मोठे कामं दिवसभर चाललेलीच असतात आणि असं होतं माझं आजचं रुटीन। तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा।